सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पहाटेच्या वेळी ग्राउंडवरती फिरत असताना मागे ना ट्यूबचे प्रकाश होते आणि त्या प्रकाशामध्ये स्वतःच्या तशा 4 सावल्या पडल्या होत्या आणि अचानकपणे विचार डोक्यात आला की एकच माणूस आहे, पण कसे एका वेळी त्याच्या अनंत सावल्यांसारखे विचार सुरू असतात ना. आणि त्याच वेळी समोर पण लक्ष गेलं तर काही बिल्डिंगवरती फ्लिकरिंग लाईट आणि काही बिल्डिंगवरती स्थिर लाईट असे दिवाळीचे लाईट सगळीकडे सुरू होते. आणि अचानकपणे त्या 4 सावल्या, दिसणारे वेगवेगळे लाईट, हे सगळे पाहताना एक गाणं मराठीतलं आठवलं. आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली. माझ्या घरी दिवाळी आली म्हणजे म्हणजे आतमध्ये हा दिव्यांचा सण आहे. आत्मप्रकाश प्रज्वलित करण्याचा हा क्षण आहे. पण सतत काय चालू होतं, बाहेरचे जे सप्तरंग आहेत त्यातच आपण अडकून पडतो. बाहेरच्या पार्टीज, बाहेरचे लाईटिंग, फ्लिकरिंग लाईट, सतत चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद असणारे विचार, प्रत्येक क्षणाला असे 4 सावल्यांसारखे वेगळे वेगळे विचार सतत चालू आहेत. आणि त्या स्थिर दिव्यासारखी जी माळ आहे शांत विचाराची, आपला आनंद जो टिकणारा आहे, तो सतत टिकणारा आनंद पाहणारी अशी दिवाळी आपण किती वेळा साजरी करतो. छान बाहेरची निमित्त बनली आहेत ना, पदार्थ, लाईट, असं छान आत्मप्रकाशाचं रॉकेट इतकं उच्च स्तरावरती जाऊन पोचलं पाहिजे की तो आनंद आहे ना असा आत्मस्थित झाला पाहिजे, आतमध्ये स्थिर झाला पाहिजे आनंद. बाहेरच्या घटना या निमित्त आहेत आतला आनंद नक्की पाहण्यासाठी, टिकाऊ आनंद पाहण्यासाठी, स्थिर आनंद पाहण्यासाठी. मग हे सतत दिसणारे 4 सावल्या, सतत दिसणारे जीवनातले फ्लिकरिंग रंग आहेत ते दिसायला लागतील, त्याचा आनंद पण घेऊ आपण. वेगवेगळ्या उत्साहाचे ते सगळे प्रसंग साजरे करूया, छान आनंदात साजरे करू. पण आतमध्ये मात्र ती आनंदावस्था मला सापडते का? कारण त्या 4-5 दिवसात दिवाळी संपून जाईल, पण त्याच्यानंतर तो जो साठवलेला आनंद आहे ना, तो पुन्हा वर्षभर पुरायला पाहिजे. अशा पद्धतीनं हा दिवाळीचा आनंद घेऊया. हा आतला आनंद सगळ्यांना मिळण्यासाठी ही बाहेरची सुंदर दिव्यांची ही रोषणाई असलेली दिवाळी आनंदाची हो, आणि बाहेरचं हे निमित्त आतला आनंद सापडण्यासाठी खरंच कारणीभूत ठरो. या दिवाळीच्या शुभेच्छा.